खाली जागा तसेच बाडूभाऊ बेडा वाहतूक सेना अध्यक्ष यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो रामदास वनकर यांना। तसेच महेश भाऊ वासलकर यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो रवींद्र नन्नावे यांना। तसेच अमोलरावजी रडमल यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो साहिल ढोक यांना। तसेच दादाभाऊ नन्नावरे यांचं स्वागत करण्याकरता वेदांत जिंतोडे यांना आमंत्रित करतो। तसेच उमेशरावजी रडमल यांचं स्वागत करण्याकरता नितेश नन्नावरे यांना आमंत्रित करतो। या लवकर। तसेच मंदाताई झाडे यांचं स्वागत करण्याकरता सूरज अकरा यांना आमंत्रित करतो। आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक मान्य श्री मारुतरावजी जोतोडे यांचं स्वागत करण्याकरता नागेश हनुमती यांना आमंत्रित करतो। तसेच मान्य सौ अर्चनाबाई गजबे यांचं स्वागत करण्याकरता समीर गजवाल यांना आमंत्रित करतो। तसेच निलिमाताई वनकर यांचं स्वागत करण्याकरता अमृत भोप यांना आमंत्रित करतो। तसेच प्रमोद भाऊ अनवते यांचं स्वागत करण्याकरता जीवन जांभोडे यांना आमंत्रित करतो। हा सागर जांभोडे। तसेच दादाभाऊ चौधरी यांचं स्वागत करण्याकरता जीवन जांभोडे यांना आमंत्रित करतो। जीवन भाऊ पाहुण्यांचा स्वागत या ठिकाणी स्वागत समारंभ झालेला आहे। यानंतर प्रास्ताविक बोलण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रास्ताविक पर बोलण्यासाठी मी आमंत्रित करतो मान्य श्री डॉक्टर शारीफरावजी झाडे साहेब यांना मी आमंत्रित करतो।
चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वच्छतेचे अग्रदूत वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, आमच्या गावचा आराध्य दैवत बजरंगबली, तसेच यांना मी विनम्र अभिवादन करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मनोहररावजी उज्ज्वलकर, वनसमिती वायगाव भोयर, तसेच आणि गावातील सर्व ग्रामवासी, माता भगिनी आणि बालगोपालांनो. तर बऱ्याच दिवसानंतर आमच्या गावामध्ये